हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात। बघूया आजचं रुटीन काय काय आहे। आणि सकाळचा नाश्ता वगैरे सगळं झालं होतं। आज नाश्त्याला जास्त काही नव्हतं बनवलं। काल मी मसाले भात वगैरे बनवला होता ना, तो खूप असा शिल्लक होता। तर चला म्हटलं आता वेस्ट कशाला करायचा, छान त्याला कढईमध्ये फ्राय केला आणि सर्वांनी नाश्त्याला खाऊन घेतला। कुर्नालनं काही खाल्ला नव्हता, कुर्नालला दूध बिस्किट दिलं होतं। बाकी मी फौजीने अर्णवने छान असा नाश्ता करून घेतला। आणि आता इथं ना मी कणिक वगैरे मळत आहे। आणि आज ना स्वयंपाक थोडा लवकरच करायला सुरुवात केली आहे। बाकीची अजून कामं आवरली नाहीत, कपडे फक्त झाली होती, बाकी अजून काहीच आवरलं नाही। आणि आज मला म्हणजे डाळ चपाती भाजी भात खूप असा स्वयंपाक बनवायचा आहे। आणि त्यासाठी ह्या डाळी वगैरे घेतल्या होत्या मी। आज स्वयंपाक जास्त बनवायचं कारण म्हणजे आपल्या बिल्डिंगमध्ये ज्या बंगाली दीदी वगैरे आहेत ना, त्या गावी चालल्या होत्या। गावी म्हणजे त्या पोस्टिंगच निघाल्या आहेत आणि त्यांनी सर्व त्यांचं सामान वगैरे पॅक केलं होतं। चला म्हटलं आता सामान वगैरे त्यांनी पॅक केलं आहे, तर त्यांनी जेवण वगैरे कसं करणार, तर मी एकदा म्हटलं विचारून बघूया। तर त्या नकोच म्हणत होत्या। मी म्हटलं चला काही हरकत नाही, मी बनवून देईन आणि आता आम्हाला बनवणार आहे त्याच्यामध्येच मी थोडं जास्त बनवीन आणि सर्वांनाच होऊन जाईल। कारण जर बघा आता आपल्याला माहीत आहे आपण सगळं सामान पॅक केलं आहे, तर आपण जेवण कसं बनवणार आपल्यावरूनच विचार करायचा। चला म्हटलं काही नाही मी करून देईन। म्हणजे त्यांना असं वाटत होतं उगाच लोकांना त्रास नको, त्या बोलल्या आम्ही बाहेरून वगैरे मागवून घेऊ। मी म्हटलं चला काही नाही, आता तर मी देईन, रात्री तुम्ही मागवा बाहेरून। आणि आता इथं सकाळचा माझा स्वयंपाक चालू आहे। डाळ वगैरे कुकरला लावून घेते, कणिक वगैरे मळून ठेवली आहे, कारण तोपर्यंत ना कणिक वगैरे छान भिजेल आणि मी माझी बाकीची कामं आवरसपर्यंत कणिक पण भिजेल, डाळ वगैरे पण शिजेल। आणि स्वयंपाक ना म्हणजे आपली कशी 4 फॅमिली आहे, तसं त्यांची पण 2 मुलं हजबंड वाईफ असंच आहे। तर अशा प्रकारे मला त्यांना पण स्वयंपाक बनवून द्यायचा होता। आणि जास्त काही म्हणजे तामझाम नव्हता केला आहे, तेच रोज मी कसं माझा स्वयंपाक बनवतो ना, त्यातच थोडाफार जास्त बनवून त्यांना देणार होती। आणि कसं आहे बघा, एकमेकांना इथं मदत केलीच पाहिजे। आपण बाहेर राहतो, आता घरापासलं कोण जवळ नाही ते तर सांगणार तरी कुणाला, आणि आपल्या घरापाशी जर जवळ असतो तर आपण कसं एकमेकांना सांगू शकतो, एवढं काही वाटत नाही। पण इथं ना असं एकमेकांना जास्त कोण काही सांगत नाही आहे, आपल्या गोष्टीमध्येच ॲडजस्ट करतात। पण इथं सर्व लोक छान असतात, एकमेकांना हेल्प करतात। आणि मला पण भरपूर ठिकाणी जेव्हा मी पोस्टिंग आली ना, तेव्हा खूप जणांनी हेल्प केलं, कारण एकमेकांना हेल्प केलीच पाहिजे। आणि आता इथं मी डाळ वगैरे कुकरला लावली, त्याच्यानंतर भाजीची तयारी। आणि मला फुलकोबी आणि बटाटा वगैरे अशी मिक्स भाजी बनवायची होती। म्हटलं आता दुसरी काय भाजी बनवायची, चला हीच भाजी बनवूया। आणि डाळ वगैरे एका साईडला कुकरला लावली होती। चला आता पटपट ना सगळी भाजी वगैरे निवडून घेते। आणि आता इथं माझं भाजी वगैरे निवडायचं चाललंच। फुलकोबी वगैरे आहे ना, त्याला छान असं साफ केला। आता बटाटे वगैरे सगळे चिरून घेतो। आणि नाही म्हणजे पौष्टिक जातात ना, तेव्हा कसं खूप काम पण असतं, खूप असं घरामध्ये पसारा असतो, सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित भराव्या लागतात। आणि सुट्टी वगैरे जाताना एवढं काही टेन्शन नसतं, कारण आता आपण पाठीमागे येणार आहे आणि कुठल्या गोष्टी एवढं भरून काही जात नाही, त्यामुळे आपल्या गोष्टी होऊन जातात। पण आता पोस्टिंग जायचं आहे म्हटलं ना, सगळं व्यवस्थित सगळं भरावं लागतं, खूप असं टेन्शन असतं। आणि मी या सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत, कारण मी फौजींच्याबरोबर किती वर्ष झालं आहे, तर मी सगळं अनुभवलं आहे की पोस्टिंग जाताना किती त्रास होतो। असं वाटतं की कुणीतरी हेल्प करावी, थोडंफार जेवण बनवून द्यावं, कारण आपण दिवसभर एवढं सगळं पॅकिंग करा, सगळं आवरा, खूप थकून जातो। आणि आता इथं हक्काचं म्हटलं तर असं कोण नसतं की आपण त्यांना सांगावं की बाबा मला म्हणजे खूप कंटाळा आला आहे। आपण गावी असतो तर कसं लगेच सांगू शकतो की बाबा शेजारी म्हणजे आपल्या चुलत सासूबाई कोण पण असू दे, शेजारपाजारी इकडे तिकडे आपण लगेच बोलतो। पण असं इथं कोण एवढं बोलत नाही आणि कोण कुणाला काही सांगत नाही। जरी त्रास झाला ना, सगळे आपापल्या ह्याच्यातच सहन करून घेतात किंवा आपापल्या ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घेतात, कारण सांगायला थोडं वेगळं वाटतं। तर मी त्यांच्या भावना समजून घेते आणि मला म्हणजे कळतं बाबा त्यांना त्रास होत आहे, चला मी थोडं हेल्प करतो। आणि कसं आता आपण एकाच बिल्डिंगमध्ये राहतोय, तर येता जाता बघत असतो की त्यांची किती तारंबळ उठले आहे, त्यांनी पॅकिंग वगैरे करतायत, हे ठेवायचं ते ठेवायचं सगळ्या गोष्टी। तर चला थोडीफार आपल्याकडून हेल्प झाली तर त्यांना पण छान वाटेल। आणि ते आता आपल्याला कधीच भेटणार नाहीत, माहीत नाही कधी भेटतील, पण शक्यतो करून जास्त आतापर्यंत मला कोण भेटलंच नाही, तर थोडे आपलं
तेवढी त्यांना आठवण राहील की बाबा चला त्यांनी आम्हाला थोडं हेल्प केलं, जायच्या दिवशी एवढी पॅकिंग वगैरे असते ना तर छान वाटतं. चला आता मी ना भाजी डाळ सगळं बनवून घेतलं होतं आणि जेवणामध्ये रायता म्हणा असं सगळं बनवलं. पण तो काही व्हिडिओ बनवला नाही कारण वेळ झाला होता जेवण वगैरे बनवायला आणि फौजी पण नव्हते घरी, त्यामुळे थोडं हेल्प करायला पण नव्हतं कोण. आणि तर माझं मी एकटीनेच पटपट सगळं बनवलं. तर लास्टला ना फक्त चपात्या राहिल्या होत्या. चला म्हटलं थोडंसं व्हिडिओ घेऊया. आणि आता एका साईडला माझं चपात्या चालल्यात आणि एका साईडला भाजी वगैरे पण शिजायला ठेवली, डाळ वगैरे फोडणी दिली, त्याच्यानंतर भात वगैरे कुकरला लावला, छान असा जिरा राईस वगैरे बनवला आणि बुंदीचा रायता वगैरे पण बनवला होता. छान असं सगळं आवरून झालं. आता मस्त चपात्या वगैरे बनल्या ना लगेच त्यांना जेवण म्हणजे देऊन येईन. आणि कसं होतं जेवणाच्या टायमामध्ये जेवण गेलं तर बरं वाटतं, नाही आपण एवढं सगळं करायचं आणि टाईम गेल्यानंतर जेवण देऊन काहीच फायदा नाही. आणि आता पण त्यांना सांगितलेलं असतं की आम्ही जेवण वगैरे देणार आहे, तर टायमात गेलं ना तर छान वाटतं. तर मी म्हटलं चला व्हिडिओ नको घ्यायला, व्हिडिओ घेत बसली ना खूपच वेळ होऊन जातो. कारण व्हिडिओचं कसं असतं सगळ्या ठिकाणी ते कॅमेरा लावा, स्टँड वगैरे लावा, असं म्हणत म्हणत थोडा तरी वेळ निघून जातोच. तर आज काही जास्त मी व्हिडिओ घेतला नाही. चला आता पटपट चपात्या वगैरे बनवते आणि फौजी आले ना मग फौजींना सांगेन जेवण वगैरे लगेच देऊन या. आणि आता सगळं जेवण ना बनवून रेडी झालं होतं आणि फौजी पण आले होते. तर आजच्या स्वयंपाकामध्ये ना छान अशा चपाती, बुंदीचा रायता, भाजी भाजी डाळ आणि सलाद असं हे सगळं बनवलं होतं. आणि जास्त पण ना असं काही वेगळं नव्हतं बनवलं, जे आहे तेच बनवलं, त्यामुळे काही व्हिडिओ बनवला हे तर आपण रोजचंच जेवणामध्ये येतं. तर मस्त आता बघा हे सगळं जेवण झाले छान. आता कोथिंबीर वगैरे टाकून सजवून मस्त असं, कारण असं एखाद्याला जेवण द्यायचं ना तर थोडंसं वाटतं वेगळं काहीतरी करावं जेणेकरून त्यांना बघायला पण छान वाटेल. आणि आता हे सगळं डिशमध्ये काढलं आहे, म्हणजे घेऊन जायला पण फौजींना इझी पडेल. थोडंसं आर्नो पण हेल्प करेल फौजींना, दोघे मिळून जाऊन घेऊन येतील. आणि चपात्या वगैरे ना अशा रॅप करून दिल्या होत्या जेणेकरून थोड्याशा गरम राहतील. कारण आता माहीत नाही त्यांनी लगेच जेवतील का थोड्या वेळानं, कारण आता पॅकिंग वगैरे चालू आहे, थोडा वेळच लागेल. चला आता आर्नो चाललाय जेवण घेऊन. आणि त्याच्यानंतर आमचं पण सर्वांचं जेवण झालं आणि भांडी ना खूप अशी पडली होती, कारण आता कुणाला जेवण वगैरे द्यायचं म्हटलं थोडा एक्स्ट्रा सगळ्या गोष्टी बनवाव्या लागतात. तर चला आता काही नाही पटपट सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेतो. आणि थोडीफार भांडी पहिली मी घासून घेतली, जी छोटी आहेत ना ती, आणि त्याच्यानंतर जी मोठी पातेलं वगैरे आहेत ना ती नंतर घासीन. आणि आता इथं दुपारचं आमचं जेवण वगैरे झालं, थोडा वेळ आराम केला. आणि आता इथं संध्याकाळचे 5 वाजले होते आणि थोडं ना मला मुलांसाठी गरमीचे कपडे वगैरे आणायचे आहेत. कारण आता इथं थोडी गरमी सुरू झाली आहे आणि आता इथं थंडी असल्यामुळं मुलांच्याकडे गरमीचे कपडे थोडी कमी होती. खूप दिवस झालं फौजींना म्हणतो तो मला थोडं बाहेर घेऊन चला, मला मुलांना कपडे वगैरे घ्यायचे आहेत गरमीचे. तर आज फायनली फौजींना थोडंसं टाईम भेटलं आहे, जास्त पण काही वेळ नव्हता. घरातूनच सांगून नेलं होतं की मला फक्त 1च तास वेळ आहे, तेवढ्यातच जायचं आणि पटदिशीन सामान घेऊन यायचं. आणि आता खूप दिवसातून मी गाडी चालवत आहे, कारण जास्त कुठं बाहेर जाणं होत नाही, त्यामुळं गाडी चालवायला पण होत नाही. आणि फौजी म्हटले आज तूच गाडी घे, कारण खूप दिवस झालं चालवली नाही तर विसरून जाशील. आणि मला थोडी ना इथं भीती वाटते, इथून वरती गाडी काढायला ना थोडीशी भीतीच वाटते, कारण आमचं क्वार्टर आहे ना ते असं खायला साईडला आहे, पूर्ण असं एकदम चढ आहे. तर काही नाही व्यवस्थित निघाली गाडी, असं काही नाही, एकदा शिकलो आहे आपण तर विसरत नाही. तरी पण फौजी म्हणतात मध्ये आधी थोडीफार चालवत जा नाही तर विसरून जाशील. चला आता काही नाही, आता जाऊया आणि बघूया शॉपिंग काय काय करायची आहे. आणि आता ना आम्ही मार्केटमध्ये निघालो होतो आणि अचानक ना एकदम काळवंडून आलं आणि पाऊस किती येतोय असं झालं होतं. तरी पण फौजी म्हटले चला आता रोज रोज काही टाईम भेटणार नाही, आलो आहे मार्केटमध्ये तर शॉपिंग वगैरे करूनच जाऊया. आणि आम्ही ना अजून मार्केटमध्ये मेन पोचलोच नव्हतो, फक्त मार्केटमध्ये एंट्री केली होती. चला म्हटलं जाऊया, तर आता पोचलोय तर सगळं शॉपिंग वगैरे करून जाऊया.
आणि एवढं काळवंडून आलं की वाटलं नाही की असा पाऊस येईल. असं तर काळवंडून रोजच येते, पण वारं वगैरे सुटलं ना पाऊस निघून जातोय. आम्हाला वाटलं आज पण असंच होईल, पण असं काहीच झालं नाही. आज ना खूप मोठा पाऊस आला आणि आता इथूनच आमची गाडी परत फौजीनी रिटर्न घेतली आणि परत आम्ही पाठीमागं गेलो. काहीसुद्धा शॉपिंग झाली नाही आणि घरापर्यंत पोचलो पण नाही. तोपर्यंत एवढा पाऊस आला आणि पूर्ण म्हणजे मुलं वगैरे मी फौजी पूर्ण भिजून गेलो होतो. चला पुढं सांगते मी तुम्हाला. आणि त्याच्यानंतर ना पाऊस एवढा आला की गाडी चालवायचं अवघड झालं होतं. तर इथे एक शोरूम वगैरे होतं गाड्यांचं, तर तिथं फौजी आणि मी मुलं सगळे बसलो होतो. भरपूर अशी लोकं आली होती कारण पाऊसच एवढा आला अचानक. तर आम्ही पण थोड्या वेळ बसलो, काही शॉपिंग केली नाही आणि आता परत आम्ही थोड्या वेळानं घरी निघणार होतो. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र.